आपल्यासारख्या नामवंत समालोचकांसोबत काम करताना अगदीच मजा येत असते. मग कुणालजी दाते सर असतील किंवा दीपकजी पाटील सर असतील आणि UNPL कमिटीचा जो विश्वास आहे त्या विश्वासासाठी खूप खूप आभार. जाऊया मॅचकडे, जिकडे मात्र मैदान सज्ज झालंय. सुंदरसा चेंडू, खऱ्या अर्थाने पाहिलं तर प्रीतम म्हात्रे पहिल्या मॅचमध्येही अशाच पद्धतीची गोलंदाजी केली होती आणि आत्ताही अगदीच टिचून गोलंदाजी करावी लागेल. परंतु आता फरक असा आहे, त्यावेळेला प्रसाद हा सुरुवातीला आला होता, म्हणजेच फर्स्ट इनिंगमध्ये आला होता. ह्यावेळेला प्रसाद हा सेकंड इनिंगमध्ये आलाय. फुल टॉस, हे चेंडू तुम्ही प्रसादसाठी नाही देऊ शकत. ह्यावेळेला मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळालाय. कदाचित हा आलाय मोठा फटका. अप्रतिम असा षटकार पाहायला मिळाला, कारण पहिला चेंडू निर्धाव बघितल्यानंतर मात्र हा चेंडू जबरदस्त षटकार. प्रसाद एक असा फलंदाज आहे, सर्वांना माहीत आहे, ज्याच्याकडे पूर्ण ताकद आहे की कोणत्याही क्षणी खेळ बदलण्याची. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण आता तुमचे रिव्ह्यू संपलेले असतील, कारण एक रिव्ह्यू तुमच्याकडे होता तो तुम्ही दुसऱ्या चेंडूवरतीच अगदीच लॉस केलेला आहे. फेअर डिलिव्हरी असेल आणि षटकार मात्र पाहायला मिळेल. षटकाराने मात्र श्री गणेशा केलाय प्रसाद घरत यांनी आपल्या संघाचा आणि आपल्या खेळीचा सुद्धा. शॉर्ट ऑफ लाईन होता, बराचसा बाहेर जाणारा पंचांचा इशारा, मात्र वाईडने एक धाव इथे वधारेल, वाईडने एक धाव वाढेल. धावसंख्या 7च्या घरामध्ये. पाहिलं तर डोक्यावरती चंद्र आलाय. पान जागे फुल दागे भावनयनी जागला, चंद्र आहे साक्षीला. ह्या चंद्राच्या साक्षीने मात्र आपल्याला पाहायला मिळते हे एक धाव वाईडच्या स्वरूपामध्ये. ह्या वेळेला पाहिलं तर बॅकफूट पंच केलाय, डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मात्र दन 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 करीत अगदीच गोळीच्या वेगाने गेलाय चौकार. नऊ 9.8च्या सरासरीने गेम सुरू झाला होता जरूर, परंतु आतापर्यंत या षटकातील काही चेंडू टाकून झालेत, तोपर्यंत धावा मात्र 11 लागल्यात. प्रसाद घरात सांगून देतो की माझा दबदबा शेलघरच्या मैदानावरती कायमच आहे. एका टप्प्याने चेंडू मात्र चाललाय, फरार झालाय, हा आलाय चौकार. थँक्यू प्रथमेश कोळी, मॅन फ्रॉम गणेशपुरी. आता मात्र डोकं शांत ठेवावं लागेल. कशा पद्धतीने प्रसादचा विकेट पटकावता येईल याच्याकडे मात्र प्रथमेश कोळीला लक्ष ठेवावे लागेल. परंतु प्रसाद जर सुटला तर मात्र गेम तुमच्या हातातून सुटेल, ह्याच्यामध्ये शंका नाही आहे. त्यावेळेला मात्र चेंडू खोलवर टपाचा होता. ऑफस्टॉपच्या बाहेर खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु बराच उशिराने का होईना, परंतु एक सुंदर चेंडू पुन्हा एकदा टाकण्यामध्ये सुयश मिळवलंय, ते म्हणजे प्रीत म्हात्रे. पहिला चेंडू निर्धाव आला होता, तदनंतर मात्र षटकार चौकार चौकार वाईड अशा धावा आल्या होत्या. हलक्या हाताने खेळलाय. 38 सर्कलमध्ये एक धावेचा प्रयत्न केला होता, परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. त्यामुळे एकाच्या जागेवरती 2 धावा मात्र पाहायला मिळतात. असं म्हणतात की घर फिरलं की घराचे वासेही फिरतात. त्यावेळेला मात्र मिसफिल्डच्या 2 धावा एका षटकाच्या अंती. धावसंख्या आहे ती म्हणजेच बिनबाद 17. असं कॉम्बिनेशन झाले की परंपरा झाली माहिती नाहीये, परंतु प्रमोदजी कडू सरांचा संघ जो आहे, ज्या वेळेला पहिली मॅच हरतो ना, त्यावेळेला मात्र तो विजयाची सलामी देत जातो. आणि कुठेतरी आता वाटायला लागला आहे
कारण ह्या 49 धावा जरी असल्या तरी ह्या 49 धावांना तुम्हाला रोखायचं असेल तर पहिला तुम्हाला प्रसाद घरतकडे बघावं लागेल प्रथमेश. कारण आतापर्यंत प्रसाद घरत पाहिलं तर संघाच्या धावसंख्या 17 आहेत आणि प्रसादच्या एकट्याच्या धावसंख्या 16 आहेत. ह्याला म्हणतात सिंहाचा वाटा. मॅन इन फॉर्म प्रसाद घरत, द वेल नोन ऑलराऊंडर ऑफ टीम जावले. प्रतीक पाटील दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज, वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक शेलगरेंकडून. स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, निश्चितच पूर्णपणे चकवले, फसवले, थांबवले. इथं मात्र आदेश पाटीलला काय करायचं आहे, आदेश पाटीलला करायचं ते म्हणजेच कशा पद्धतीने प्रसाद स्ट्राईक वरती येईल. कारण आता ज्या पद्धतीने प्रसादला मौसम मिळालेला आहे, ज्या पद्धतीने प्रसाद क्लिक करतोय चेंडू, त्या पद्धतीने तुला फक्त स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. प्रतीक पाटील ब्रेक थ्रू द्यावा लागेल, कारण ब्रेक थ्रू ह्या वेळेला खूप महत्वाचा असेल, तो म्हणजेच रिहानी एंटरप्राइजेस संघाला. निलेश 11 जावळे विनर्स. ह्या वेळेला बॅकफुट पंच पाहायला मला स्वीपर कव्हरला एका टप्प्यानिशी मात्र चेंडू चाललाय दन 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 करीत, अगदीच जबरदस्त सुंदर देखणा असा हा चौकार. भावा दम लागतो आमच्या जोडीला हरवायला, अशी ही जोडी, खिल्लारी जोडी, बिनजोड. प्रसाद घरत, आदेश पाटील, ते म्हणजेच निलेश 11 जावले विनर संघाचे संघ मालक आपण पाहतोय प्रमोदजी कडू आता या क्षणी खुश आहेत. चांगला फटका आहे, अगदीच चेंडूला बघितलं होतं, त्याच्या अनुषंगाने खेळणं. खरं तर चेंडूच्या मेरिटनुसार खेळणं हे एका चांगल्या गुणवंत अशा बॅटरचं एक मोठं उदाहरण आहे. आता मात्र नजरा असतील त्या पुन्हा एकदा मैदानामध्ये प्रतीक पाटीलच्या गोलंदाजीकडे, कारण आता तुम्हाला खरी परीक्षा द्यायची आहे, ती म्हणजेच प्रसाद घरत नामक एका सुंदरशा महत्वपूर्ण अशा एका फलंदाजाला फसवलाय. चेंडू आणि चेंडूफळीचं मेतकूट काही जमताना पाहायला मिळाले नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता प्रतीक पाटील स्वतःच्या अनुभवाचा वापर करताना ते मात्र प्रसाद घरतला थांबवलंय, पूर्णपणे फसवलंय, चकवलंय आणि हुलकावणी देणारा हा चेंडू अगदीच पाहायला मिळाला. अशा पद्धतीचे चेंडू जर आले तर मात्र प्रसादला थोडासा विचार करावा लागेल, फुटवर्क बदलवावा लागेल. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, कुठेतरी संधी गमावली की काय प्रसादने इथं, कारण शॉर्ट ऑफ लेन चेंडू तुम्हाला बऱ्याच वेळेला मिळत नाहीये, तो पण तू कदाचित गतीने फसवलंय. शॉर्ट ऑफ लेन सोबत गती कमी फेकली गेली होती, त्यामुळे हा सततचा दुसरा मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर अशी गोलंदाजीचं सादरीकरण आपण पाहतोय, कारण ज्या फलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये अगदीच 17 धावा घेतल्या होत्या. फटका हवेमध्ये आहे 30 यार्ड सर्कलच्या ऑफच्या दिशेने, निश्चितच लॉंग ऑफ कडून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र चेंडू निर्जन स्थळामध्ये विसावेल. एक धाव आणि दुसरा धावेचा प्रयत्न मात्र थांबवलाय. इथे निश्चितच हे षटक जर पाहिलं तर थोडंसं रिहानी एंटरप्राइजेस साठी एक षटकेचा निश्वास सोडणारं हे असं षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 6, 2 षटकांच्या अंती धावसंख्या आहेत त्या म्हणजेच 23. चमकेल सांगू शकत नाहीये. एक कचरा वेचणारा मुलगा जो की गाणं गाता गाताना मात्र फेमस झाला, धूम, आणि कदाचित त्याचं दुबई वारी होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. कारण बडे ब्रदर आणि छोटे ब्रदर त्यांनी त्याची नोंद घेतलेली आहे. तर नशीब आहे, कधीही कोणाचं चमकू शकतं, परंतु क्रिकेटमध्ये नशीब नाही तर जिद्द आणि मेहनतीला स्थान आहे.
यावेळेला बघा अगदी शफल होऊन बॉडी वेट ट्रान्सफर करत चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षकाला शोधत गेला हा फटका, त्यामुळे एका धाब्याने मात्र समाधान मानावं लागेल. मॅन फ्रॉम गणेशपुरी संघाचा संघ नायक प्रथमेश कोळी. मग अशी चुकून मी कोंबडभुजे म्हटलं होतं, दिलगिरी असेल प्रथमेश, परंतु निश्चितच गणेशपुरी संघाचे प्रकाशजी कोळी जे की 40+ मास्टर्स आहेत, आमचे जवळचे असे 40+ मास्टर्स प्रकाशजी कोळी यांचा सुपुत्र म्हणजेच प्रथमेश कोळी. यावेळेला मात्र निश्चित हवेमध्ये चेंडू होता, परंतु आता थोडंसं पॉवर प्लेचं निर्बंध शिथिल झाल्यामुळे मात्र क्षेत्ररक्षक दूरवरून येईल तोपर्यंत एका धाब्याने ह्या ठिकाणी कदाचित प्रसादनी ठरवलं असेल की हे षटक आपल्याला ड्राईव्ह मध्ये ठेवायचं आहे, खेळतं ठेवायचं आहे. एकदा की या षटकातून आपण पुढे गेलो तर मॅच आपल्या अजूनही पूर्णपणे हातामध्ये आहे, कारण धावसंख्या आपल्याला करायच्यात 49. वाव, वंडरफुल बॅटल स्वीप पाहायला मिळाला. दॅट्स अ लेजेंडरी क्रिकेट शॉट बाय प्रसाद घरत. हिरो आहे खऱ्या अर्थाने. पहिल्या मॅच मध्ये जरी हरलो असलो तरी आम्ही परंपरा करून ठेवली मुंबई इंडियन्स सारखी. आम्ही हारकर जितने वाले को बाजीगर कहते हैं, ऐसा जिनका नाम है निलेश 11 जावले विनर्स. येथे मात्र मॅचला कब्जा केलाय निलेश 11 जावले संघाने. शॉर्ट ऑफ लेन ह्यावेळेला मात्र स्क्वेअर लेगला भेदक चेंडू चाललाय. जबरदस्त खेळीचं सादरीकरण प्रसाद घरत, मेन इन फॉर्म. उडवलंय आणि ते शेलगर गावामध्ये मात्र लँड करेल. प्रसाद घरतचा हल्ला बोल, तोही प्रथमेश कोळीवरती. गेंद को गुम किया गया था और गेंद को वापस लाया गया है, क्योंकि यहाँ पे जो प्रसाद घरत है प्रथमेश कोहली के इस ओवर में अब तक 18 रन ले चुके हैं. इस बीच बैकफुट पंच किया है, बेहतरीन स्ट्रोक. इस बीच जाएगा ये भी आर पार सीमा पार 4 रनों के लिए. वाटलं होतं की हे षटक मॅच मध्ये कमबॅक करेल, परंतु होत्याचं नव्हतं केलं. या पूर्णपणे षटकामध्ये 22 धावा आल्या, एकत्रित धावसंख्या आहेत त्या म्हणजेच 45. तर उल्वे नोट प्रीमियर लीगच्या ह्या कमिटीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संधी दिली, त्याबद्दल सर्व कमिटीचे मी आभार व्यक्त करतोय. आणि ह्या चौकाराने मात्र आजच्या रात्रीतला विनर्स आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच आजच्या रात्रीतल्या 2 लढती, 2 टीम्स ज्या की सुपर 8 मध्ये जातील. निश्चितच अमरजी पाटील, अमरजी कडू आणि संपूर्ण उल्वे नोट प्रीमियर लीगची आमची कमिटी, त्यांचे मी आभार व्यक्त करीन. तर आजच्या रात्रीमध्ये जे 2 संघ क्वालिफाय केले ते म्हणजेच स्वर्गीय निलेश 11 जावळे विनर्स आणि महेश स्पोर्ट्स शेलगर, स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर, अशा दोन्ही संघ आणि संघ मालकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि हो, दोन्ही संघ मालक हे भाऊ भाऊ आहेत आणि दोन्ही संघ मालक मात्र सुपर 8 मध्ये खेळतील. तर उल्वे नोट प्रीमियर लीगचा फॉर्मॅट आपला असा आहे. मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट मॅन ऑफ द मॅच प्रसाद घरत. आपण पाहू शकताय 14 चेंडू आणि 38 धावांची लई लूट करणारा प्रसाद घरत ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. तर उल्वे नोट प्रीमियर लीगचा फॉर्मॅट आपला असा असणार आहे.
दररोज 2 संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय केले जातील आणि सेकंड लास्ट डे मध्ये आपल्याला ह्या सुपर 8च्या मॅचेस पाहायला मिळतील. शेवटच्या रात्री फक्त आपल्याला जेतेपदाच्या मॅचेस खेळताना पाहायला मिळतील. असं सिंपल आणि स्वीट असा फॉर्मॅट पाहायला मिळेल. तर मी पुन्हा एकदा दीपकजी पाटील सर, कुणालजी दाते सर, NR पॅनेल तसेच UNPL कमिटी आणि DJ साऊंड दादा, 24 लाईव्ह इव्हेंट्स, आमचे साथी स्कोर रायटर श्री प्रणयजी म्हात्रे, एक जबरदस्त असे समालोचक गुणसंख्या लेखक या प्रसादजी